ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप लावू जगी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो घंटी दाबायला विसरू नका. रामकृष्ण हरी. वेळ माझ्याकडे कमी आहे. अभंग तुकोबारायांचा मी सर्वांच्या परिचयाचा घेतला, पाठांतरातला आहे. अभंग सोपा आहे, पण अभंगाचा अर्थ तितका सोपा नाहीये, पण तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत आहे. कीर्तन असो, प्रवचन असो, अध्यात्म असो, पारायण असो, प्रपंच असो, हा तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत आहे. आणि माणसाने त्या गोष्टी बोलाव्यात त्या इतरांच्या जीवनाशी संबंधित असाव्यात, नाही तर आपल्या उपयोगाच्या नाही. आणि 2-3 तास ठासू ठासू बोलले काय उपयोग त्याला, ज्याचा तुमच्याशी संबंध नाही, जी ऐकल्याने तुमचा फायदा होणार नाही, आणि जे चुकवलं तर तुमचा तोटाही नाही, ते सांगून काय उपयोग आहे? तो फक्त टाइमपास होईल, व्यर्थ बडबड होईल नाही. आणि संत वाङ्मयामध्ये व्यर्थ गोष्टीला काहीही अर्थ उरत नाही. विठाल संत वाङ्मय अर्थपूर्ण आहे, संतांचे ग्रंथ अर्थपूर्ण आहे, संतांचं जीवन कार्य अर्थपूर्ण आहे. याच्या पलीकडे एक वाक्य मी बोलेल, अहो संतांच्या जीवनामुळेच आपल्या जीवनाला अर्थ आहे. या विश्वाचा केंद्रबिंदू, विश्वाचा आधार, विश्वाचा सूत्रधार भगवान परमात्मा याची खऱ्या अर्थानं ओळख कुणी करून दिली असेल ना, तर ती म्हणजे संतांनी. नाही तर देवाचा ना आपला जास्त संबंध कधी आलाच नाही, लोक येऊ देत नाही, त्याचा आपला परिचय नाहीये ना. मावशी माझ्याकडे पहा, मी तुम्हाला विचारतो, खऱ्या अर्थानं आपल्या बापाची ओळख करून कोण देत? तर ती म्हणजे आई. आणि देवाची ओळख करून देणारी ती एक आईच आहे, आणि तिचं नाव संत आहे. विठाला वेळ आपल्याकडे कमी आहे, पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे, आणि त्यातल्या त्यात सध्याचा प्रेर कशाचा आहे? कशाचा आहे? कोरोनाचा नाही हो, नवरात्रीचा आहे. ते काय होतंय, नगरचं आमच्या जिल्ह्याची बाउंड्री लागली तर तुमच्या डोक्यात कोरोना आला, तिकडं नव्हता, पण काय मारत म्हणजे तुमच्या लक्षात यावं, मी जिल्ह्यातला असेल म्हणजे तुमच्या बरं वाटलं आपल्या जिल्ह्यात, पण महाराज आमचा जिल्हा सध्या कुठंच नाही, पण आमच्या जिल्ह्यात जास्त आहे. 60-65 गावं पेटी मास्तर काय आहेत? नाही गावं आहेत अजून, पण लॉकडाऊन ते म्हणले गावं आहेत, म्हणजे आहेत, बरं आहेत, तरी आहेत, लॉकडाऊन आहे. मी म्हणलं प्रेड कशाचं? म्हणले कोरोनाचा. महाराज नाव नका काढू, नाव ऐकायची इच्छा नाही. सदराच्या हातून काठी फुटत आहेत, कोरोनाचं नाव घेतलं. येता येता मी त्या भाऊला म्हणलं, भाऊ ते हातावर मारा. ते बा इकडे ठेवलं, ते दुसरा पंप संपला वाटतं, दुसरा आणला वाटतं परत. हातावर मारून का कोणी भेटलं का महाराज? मी पाया पडत होत नाही, हाताला हात लावतो असं, मग ते हातावर मारायचं औषध. बसा 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 बसा. नवरात्रीचा प्रेड आहे. अगोदर पितृपक्ष 15 झाला, आणि उत्तर क्रियेच्या संबंधाने जर बोलायचं म्हटलं, आता हे पुण्यस्मरण वगैरे उत्तर क्रियेतच मोडतं. ज्या दिवशी विधी झाला, जीव गेला, शरीर पडलं, माणूस मेला, वारला, काय तुम्हाला म्हणायचं, स्वर्गवासी कैलासवासी, त्या दिवशी गेला, त्या दिवशी अंत्यविधी, शेवटचा विधी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सावडतात का तिसऱ्या? तुमच्याकडे दुसऱ्या, आमच्याकडे तिसऱ्या दिवशी सावडतात. जिल्ह्याचा पण फरक आहे. सावडलं, सावडण्याचा विधी आहे. तसं जर बारकाईनं शास्त्र पाहिलं ना, आपल्याला काय करावं काही सांगता येत नाही. बरं गुरुवारी शांती ब्रह्म कुरेकर बाबा पाठा सांगा, तस्मात् शास्त्रम प्रमाणंते. मौलींची उभी, शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य ही तृण मानावे. उभी पूर्ण करता येईल, आपल्याकडे वेळ कमी आहे. शास्त्र म्हणजे सांगेल तसं करावं, पण शास्त्र आधी एक किचकट आहे. कर्मकांड खूप क्लिष्ट आहे, खूप कठीण आहे. असे माणूस मेल्यानंतर त्याला बसवावा कसा, याला सुद्धा शास्त्र आहे. कसा बसता येत नाही, उगा आपलं ते पायावर आडी घालून तसं बसवता येत नाही.
कसा बसवावा, ते कापूस नाकात किती घालावा, का घालावा, त्याच्या पायाला काय लावतात ते तेल होय. पोरं नवरत नारायला बसली ते तेल लय असतं त्याचं, त्याला पण ते आंघोळीला कसा टाकायचा, कसा ठेवायचा, पाणी कसं ठेवायचं, त्यात कोमट घालायचं, पुन्हा ते साबण बिबन आमकं तमकं ते वगैरे असं मारतात, पावशी वगैरे फवारा इकडून तिकडं, तो पैसा चिटकवतात. विधीच्या टाइम विधी खूप बारीक आहे. माणसं काय करतात, आता तुम्ही म्हणले कोरोनाचा पिरियड, ह्या पिरियड मध्ये हे विधी वगैरे सगळं नाही, काय नाही, काय सांग. हॅलो, पेशंट गेलं जाऊ द्या, देखो कालाय तस्मै नमः. जे गेले त्यांच्या प्रारब्धाने गेले, जे आहेत त्यांची काळजी घेणं नैतिक जबाबदारी, कर्तव्य आहे. बारकाईनं पाहिलं ना, सावडण्याचा विधी आहे तो. अंत्यविधीला नेताना सुद्धा ते बांबू किती असावेत, त्याच्या कामट्या किती असाव्यात, त्या बांधाव्यात कशा, त्याच्या गाठी कशा माराव्यात, ते पुढे धरायचं काय असतं, तो समंत, तो आपला म्हणजे मार्गदर्शक शिकाळीवाला, त्याला ते लावायचं कसं, ते खूप याचा विधी शास्त्रात आलेला आहे. सावडायचं, सावडल्यानंतर पुन्हा 10वा दशक्रिया कशी केली पाहिजे, काय सांगितलं पाहिजे, विधी ब्राह्मणाने कसा केला पाहिजे, बरं काग स्पर्श होण्यासाठी काय करावं, नाही झाला तर त्याला पर्याय काय, गाय आणावी, बरं गायीने घेतला नाही तर त्याला तिसरा पर्याय काय आहे का नाही कठीण. बरं कावळा न शिवणं हे कोणाच्या हातात आहे, म्हणा प्रवचन करायच्या तू हा कावळा, असं अजिबात नाही. बरं दरेकर महाराज, मांडगे महाराज, काय मला तर आता काय मस आम्ही त्या दाव्यातच येत बा, जेवढे म्हणतात तेवढेच मस. आणि लोक महाराज काय उपयोग आहे तुमचा, म्हणलं का कावळा शिवला नाही. मी म्हटलं कावळा काय पाळला आहे का, काय असा नेम आहे का, असं करार आहे का, प्रवचन करतो मी तुमचं, ते कावळा शिवला पाहिजे. लोक कशाहून कसोटी. बरं प्रवचन लांबवायचं का आकडायचं हे आपल्या हातात नाही. अहो म्हणलं 1.25 तास झाला, 15 मिनिटं, 1.5 तास झाला, आणि सूर्य तिकून फोकसला आणि तो आमच्या तोंडावरती घामाघूम. एक तर मला असाच घाम येतो, तर त्या सूर्याच्या फोकसला किती घाम. अहो म्हणलं 1.5 तास आणि तुमचं संपलं का काय सगळं, आला का विषय याच्यावरती. म्हणलं नाही मी कवर प्रवचन करीन. मग कावळा शिवूस तर कावळा 2.25 तास. बरं शेल पिंपळगावला तर 13-14 मिनिटात कावळा शिवला. आवरा अरे म्हणलं मला ओवी घेऊ द्या ना. मी म्हणतो त्या कावळ्याने चांगली जिरवायची ठरवली बा प्रवचन करायची. कावा शिवत नाही आणि कावा तर लोक काय महाराज पैसे दाबून घेतले आणि सांगितलं काहीच नाही. आणि म्हणलं कावळा, ते म्हणे मग धरून ठोका दाबून ठोका. असं हे आपल्या हातात नाही. लोक महाराजांना कसं, फक्त त्यांना बोलायचा चान्स पाहिजे. महाराज फक्त बोलायचा चान्स पाहिजे. लई वाजू द्या आणि नुसतं धडधडच केलं, इतकं धडधड केलं का आमचं धडधड व्हायला लागलं. गायला भरपूर लागलं का, अहो महाराज लई वेळ गायला घातला. बरं नाही घातलं का, माणसं हत्तीवाने आणले आणि काहीच नाही. तू बाबा बोलायला पॉइंट शिल्लक ना. संयोजकाची महाराज नाकी 9 आणतात. तो काही माणसं मी जिल्ह्यातलाच आहे, 20-22 जण कीर्तनकार माझ्यासह जिवंत आहेत. जे मेले त्यांचा विषयच नाही. माझ्या पाहुण्यात 22-23 कीर्तनकार आहेत. तुम्ही गाव सांगा, मी पाहुणा सांगतो. ह्या भागात बरं का एकदम शेजारी, पण आपल्याला ते पाहुणे उचकायचा नाद नाही. ऐका, शास्त्र खूप कठीण आहे. बरं 10वा झाल्यानंतर 12वा असेल, 13वी असेल, त्यानं अहो माणसं म्हणतात काय होतं बरं का, तुम्ही वयस्कर मंडळी तुम्हाला विचारत नाही, पण सुदर्शन महाराज, व्यंकटेश महाराज, आम्ही असलो ना अशी मंडळी, आम्हाला महाराज काय म्हणले तुम्ही कैलासवासी. बरं ते कैलासाला गेला कशाहून, आता काय सांगावं आपण. नाही मला आढळले होते, वाटा टाटा करून निघून गेले म्हणावं का. नाही. बरं स्वर्गाला गेले, तुम्हाला काय माहिती. ही आडमोठ्या माणसाची सोय नाही. बरं ज्याचा कटाळा त्याचा वानोळा. एकतर दादा मला एकतर म्हणे महाराज तुम्ही म्हणता स्वर्ग कैलास किती किलोमीटर लांब आहे बरं. आता मी काय मैल बिगारी होतो का मला किलोमीटर मोजायला. मी म्हणलं हो मीटर किलोमीटर सांगता येत नाही, पण एक सांगू का तुला, जवळजवळ 365 दिवसाचा तो प्रवास आहे तिथपर्यंत. का स्वर्गात किंवा कैलासाला जायला पुण्याई लागते, पुण्याई.
आणि ती दुसरी पुण्याई नसते, ती असं अन्नदानातून निर्माण होणारी पुण्याई. ऐका तर खरं. आणि म्हणून तर पित्राच्या दिवशी आपण काय घालतो शेजारी पाजारी लोकांना, दहाव्याला वगैरे आपण काय घालतो, अन्नदान. महिना, दर महिन्याला महिना घालतात ना आपल्याकडं, महिना जेव घालतात ना, त्याला मासिक श्राद्ध होतात. मासिक श्राद्ध पितृ वगैरे ठेवतात ना, शक्यतो खांदेकरी असल्यापैकी एखादा पितृ वगैरे ठेवतात बघा. आणि मग ते पितृ वगैरे आधी महिन्याला जेव घालतात. वर्षात एक श्राद्ध असतं, त्यानंतर पुन्हा अखेरीला एक अक्षय तृतीय एक श्राद्ध असतं, आणि नंतर पुन्हा एक श्राद्ध असतं. अहो सुरुवातीला आत्मा हा सत्यलोकात असतो, कैलासाला असतो, चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये असतो, हिशोब केला जातो, रेकॉर्ड तपासलं जातं, आणि त्यानंतर त्याच्या कर्माच्या गतीनुसार त्यांना पुढचा जन्म घ्यावा लागतो. कर्म क्लिष्ट आहे, शास्त्र अवघड आहे. मग एवढं जर पाळायचं म्हणलं तर आपल्या हातात राहिलं काय, त्यापेक्षा एकच, रामकृष्ण हरी आणि सगळ्यापेक्षा भारी. महाराज तुम्ही तर फार कठीण मानलं, आमच्या डोक्याचा फार भुगा व्हायची वेळ आली. अहो हे मेल्यानंतरच सांगितलं, पण तुम्हीच नेहमी सांगता, संत मंडळी सांगतात, जीवनाची सुरुवात जेवढी महत्वाची आहे त्याच्यापेक्षा लाख पटीनं जीवनाचं काय महत्वाचं आहे. शेवट बोला ना, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मला बोलणारी माणसं आवडतात. जेवढी सुरुवात महत्वाची नाही तेवढा शेवट महत्वाचा आहे. आणि आपला धडाका कशावर, शुभारंभ, सुरुवात तुमच्या हाताने, तुमच्या उपस्थितीत नाही. हेतू चांगला आहे, पण माझा प्रश्न तुम्हाला आहे, ऐका बरं. एका पुण्यस्मरणाच्या निमित्ताने बोलतोय. अभंग त्याच अनुषंगाचा घेतलाय, अर्थात आपण तो लावतो म्हणून, आणि त्याच दिशेनं मी बोलतो. फक्त बोलत चला. लहान लहान मुलं शाळेत जातात बघा, शाळेमध्ये 10वीला मुलगा गेला महाराज, 10वीला गेला ताई मुलगा, आणि पहिल्या चाचणी परीक्षेमध्ये शाळा उघडली होती, पहिल्याच प्रॅक्टिकल परीक्षेला दादा त्याला 99% मार्क पडले. पहिल्या आई म्हणे भया महाबाबड्या कसा पहिल्या नंबरनी पास, 99%. चुलती म्हणली बाई 6 बाई होऊ दे त्याची आधी, अर्धे हळकुंडाने पिवळा. पहिल्या चाचणीला, पहिल्याच टेस्टला 99% मार्क पडले. आणि त्या बाईने पेढे आणले काय, आणि बापाने काय, बाबा पार्टी ठेवली काय, आणि केक वगैरे कापून, आणि पोराचं कौतुक काय, पोराची आरती नजर लागू नये काळा टिपका लावला, आणि जे कौतुक केलं, जे पोरग काय म्हणतात त्याला आपल्या तुमच्या भाषेत, जे डोक्यावर बसलं 6 महिला त्याचे 3 विषय गेले जागे आहेत ना का. आणि वार्षिकला विषय राहिलाच नाही, सगळेच गेले. आणि मग ती बाई म्हणते बाया सुरुवातीला किती वाटलं हो, 99% पडले, मला वाटलं महाबाबड्यात तर नाही, जिल्ह्यात तर तालुक्यात तरी पाहिला येईल. त्याने पहिला नाही आला, सगळ्या तालुका पास झाला, तोच पोरगा नापास झाला. मग मला सांगा, सुरुवातीचे 99% महत्वाचे का शेवटचे? सुरुवात महत्वाची नाही, शेवट महत्वाचा. संतांच्या वचनाच्या आधारे जर बोलायचं म्हणलं तर ऐका, जीवनाच्या सुरुवातीचा प्रसंग जेवढा महत्वाचा नाही, त्यासाठी त्यापेक्षा जास्त महत्वाचा शेवट आहे. आणि शेवट शेवट गोड झाला. नुसता गोड नाही, विशेषण लावलं, बहु गोड झाला. इथं आपल्या जीवनात एक क्षण गोड होईल का नाही याची गॅरंटी माणसाला नाही. महाराज म्हणतात माझा शेवट गोड झाला, नुसता गोड नाही, सांगितलं बहु गोड झाला. मार्क कशाला दिले? शेवटाला. अहो संपूर्ण आमच्या संत समाजाचा, साधू समाजाचा प्रयत्न कशासाठी आहे? यासाठी केला होता, यासाठी
आज चौकोनी चिराप्रमाण. याला म्हणतात ते सुताराच्या दांडीला तिला पाचर ठोकायची गरज नाही, तर मग काही पाचर प्रमाण महाराज हे नाही. साधू संतांचा, साधू समाजाचा, आपल्या विद्यावंशातल्या गुरुवर्यांचा अट्टहास शब्दाची व्याख्या व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाड गुरुजी यांनी घुले बाबांच्या अंत्यविधीच्या 14 दिवसाच्या कार्यक्रमात केली. हास्यम आटती इति अट्टहासः. ज्या ठिकाणी प्रयत्न करता करता माणसाच्या चेहऱ्यावरचा हसू आटत, इतकी पराकोटीची प्रयत्नाची पराकाष्ठा, हट्ट केला आणि हसू आटलं, हास्यम आटती इति अट्टहासः. असा अट्टहास केला कशाचा? माझा शेवट गोड व्हावा, माझा शेवट गोड व्हावा. आणि हा भला भल्यांना शेवट गोड गाठता नाही आला. बरं कितीतरी मी म्हणणारे माईचे लाल आले आणि गेले. सुरुवात अशी दिमागदार केली, जीवन वैभवशाली जगले, पण शेवट वैभवशाली सर्वांना गाठता येत नाही. अहो साधू संतांची देवाची कृपा असेल ना महाराज तर आयुष्य वैभवशाली जगता येईल. पण संतांची कृपा असेल ना तर जीवन गोड जगता येईल, जीवनाचा शेवट गोड करता येईल. यासाठी संतांची कृपा लागते. महाराज म्हणतात, खरं सांगू का, निश्चिंतीने मी माझ्या 20व्याला पावलो. का बरं? माझा शेवट गोड झाला. अहो ज्याच्यासाठी आम्ही जीवन जाळलं, आयुष्याचं मर्यादा करून घेतलं, संसाराची राख रांगोळी केली, धुडान केली संसाराची, बायका पोरावरचं प्रेम काढलं, प्रपंचावरचं प्रेम काढलं, प्रॉपर्टी जमीन जोमला. एवढंच काय, या शरीरावर तुळशी पत्र ठेवलं. मी फक्त एक विचार केला, मधला बराच काळ प्रपंचाची उजळणी करता करता गेला, भरपूर काळ प्रपंच करता करता गेला. भगवान माझा शेवट गोड व्हावा, शेवट गोड व्हावा. माझ्या साधू संतांनी, प्रत्येक साधू संतांनी जीवनाचा शेवट असा गाठला. अहो देवांना हेवा वाटावा त्यांच्या शेवटाचा. पहा तुम्ही माझ्या देवावराचा संजीवन समाधी सोहळा. देव निवृत्ती धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. जातो ज्ञानेश्वर बैसावया. एका हाताला गुरुनी धरावं आणि एका हाताला देवानी धरावं, याच्यापेक्षा शेवट दुसरा गोड आहे का? ऐका ना, माझे संत सम्राट चोखोबाराया, खरं पाहायला गेलं तर कितीतरी संत अजून दुर्लक्षितच आहेत. माझ्या बोलणं गैरअर्थाने घेऊ नका. जेवढी पाहिजे तेवढी प्रसिद्धी, अर्थात त्यांना प्रसिद्धीची गरज नाही, त्यांचं जीवन प्रसिद्धीच्या परामुख आहे. प्रसिद्धीची कुठल्याही संतांना अपेक्षा नाही. हा संतांच्या मार्गातल्या कित्येकांना असेल तो भाग स्वतंत्र आहे, पण संतांना प्रसिद्धीची गरज नाही. अरे तुम्ही आम्ही काय प्रसिद्धी करू संतांची? कीर्ती मुखजांचे नारायण, त्यांची प्रसिद्धी देव करतो वाऱ्या हाती माप आणि चाले सज्जनाची. पण तरी सांगतो तुम्हाला, जाणकार मंडळी आहेत, कितीतरी संत अजून दुर्लक्षित आहेत. मला सांगा, संत सम्राट गोरोबा काका, वैराग्याचे मुकुटमणी, या संपूर्ण संत समाजातील परीक्षक संत म्हणून कोण? गोरोबा काका. किती ठिकाणी भजनामध्ये गोरोबा काकांचे अभंग गायले जातात. किती कीर्तनकार गोरोबा काकांच्या अभंगावर कीर्तन करतात. बरं का बरं ते संत नाहीत का? आहेत ना. म्हणावा असा त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी कोण पुढे आला?